बघूया कोण निघतं विजयी. दोन्ही टीम्सकडनं आशा करतो की दोन्ही टीम्स चांगलं खेळतील आणि त्यांचं आणि यासोबत पालघर वर्सेस नाशिकची मॅच आता सुरू झाली आहे. बघूया या फर्स्ट रेड मध्ये कोण स्कोर करतं पहिला पॉइंट. आणि पालघर 2 पॉइंट आणि हा पॉइंट गेला पालघरला. पालघर 1 पॉइंट गमावतात आणि लगेच तो 1 पॉइंट परत रिकव्हर करतात. त्यांच्या पावलांमध्ये फॉलो करून 1 पॉइंट परत घेतला आहे. हा खेळ एका पॉइंटचा होतोय मंडळी. बॅक अँड फोर्थ गेम आहे हा. कधी एका टीमकडे पॉइंट कधी दुसऱ्या टीमकडे पॉइंट. दोन्ही टीमचे डिफेन्स एकदम प्रयत्न पण ऑफ असल्यामुळे बोनस लाईन कडनं पॉइंट नाही मिळणार आणि प्लेअरवर पॉइंट नाही केला. आणि जेवढा लीड्स मध्ये अंतर वाढतो तेवढं मंडळी चुका होण्याची शक्यता वाढतात. नाशिक 5 पालघर 6. पालघर अजून 1 पॉइंट सोबत लीड मध्ये आणि 2 पॉइंट इथे गोळा केले आहेत मंडळी. आणि एका लहान ब्रेक नंतर आपण परत आलो आहोत पालघर वर्सेस नाशिकच्या मॅच मध्ये. पालघर 1 पॉइंटच्या लीड मध्ये. नाशिक हळूहळू तो अंतर गाठत आहेत पण पालघरनी स्कोर केला 1 पॉइंट आणि याच्यासोबत पालघर गेले आहेत 9 पॉइंटवर. नाशिक आहेत 7 पॉइंटवर. 6 पॉइंट ची लीड घेतली आहे. आता अजिबात कशाचंही टेन्शन नाही आहे. चूक करण्याची काही गरज नाही आहे. धीर हा आता धीरात आणि पॉइंट स्कोर करू शकले नाही. आता नाशिकच्या टीमची रेड. नाशिकच्या टीमनी झपाट्याने उडी मारली आणि एक करना स्कोर केला आहे. नाशिकची टीम हळूहळू अंतर कमी करत आहे पॉइंट्स मधला. आणि ह्याच्यासोबत पालघरच्या रेडरनी पूर्ण प्रयत्न केला आहे. पालघरच्या रेडरनी दिला. दोन्हीही टीम्स एक सुद्धा पॉइंट गमवायला तयार नाही. जो कोणीही जी कुठचीही टीम इथे 1 पॉइंट जमा करणार त्यांच्या टीमला एक मोराल बूस्ट मिळणार, एक कॉन्फिडन्स मिळणार त्यांच्या टीमला. आणि जणू की नाशिकच्या टीमनी स्कोर केला 1 पॉइंट आणि आउट नाही मंडळी. जसं की आपण बघितलं सुपर रेड झालेली. त्या सुपर रेड मध्ये 2 पॉइंट जमा करून 2 खेळाडूंना परत आणले आहे. पण करायला सुपर टॅकलचा प्रयत्न करू शकतात आणि ते सुपर टॅकलचा प्रयत्न केला पण टीममेट कडनं सपोर्ट नाही द्यायला पाहिजे. कारण हा एक माणूस एक रेडर पूर्ण डिफेन्सला तोडून जखमा चूर करू शकतो. जसं की आपण बघतोय पालघर 18 पॉइंटवर, नाशिक 15 पॉइंटवर. लीड अजून सुद्धा आहे पालघरकडे आणि सोबत पूर्ण टीम ऑल आउट झाली. नाशिकची टीम आली आहे 18 पॉइंटवर. पालघरकडे फक्त 1 पॉइंटची लीड आणि पालघरची पूर्ण टीम आल्यावर त्यांचा डिफेन्स समोर केलाय. पालघरच्या टीम 2 पॉइंटची लीड परत बनवलेली आहे. पालघर टीमची रेड. पालघर रेडरनी आणि ह्या सोबतच पहिला हाफ होतो समाप्त. फर्स्ट हाफ मध्ये आपण बघितलं पालघरच्या टीमनी घेतली होती एक खूप मोठी लीड. नाशिकच्या टीमनी 1 पॉइंटचा गेम खेळून पूर्ण लीडचा जो अंतर होता तो गाठला आहे. म्हणजे दोन्ही टीम झालेत समान. पॉइंट बोनस लाईनचा मिळाला आहे. पालघरची टीम 23, नाशिकची टीम 21 आणि हा सोबत बोनस पॉइंट स्कोर केला आहे पालघरच्या टीमनी 24 पॉइंट्सवर. 2 पॉइंटची आपली लीड ठेवण्यात भक्कम आहेत.
पण इथे स्कोर केला आहे आणि लीड सोबत कॅचअप केला आहे. दोन्ही टीम्स परत समान आहेत 24-24. पालघर एक प्लेअर गमावून बसले आहेत. 3 प्लेअर आहेत आणि त्यांच्यामधले सुद्धा डू ऑर डाय रेड चालू होती. 24 सगळं येत आहे एक रेडवर. या एक रेडवर आणि आणि पूर्ण प्रयत्न 2-3 पॉइंट एक काही चान्स देत नाही आहे सुपर टॅकलसाठी. नाशिकची टीम त्यांना डिफेन्सच्या जोरावर घेणार आहे. ते त्यांना रेड मध्ये नाही पण त्यांचं फिलॉसॉफी किंवा त्यांच्या खेळाची रचना आणि इथे पालघरच्या टीमने रेड साठी पूर्ण प्रयत्न दिला. नाशिकची टीम 2 पॉइंट घेऊन लीड मध्ये पुढे गेली आहे. 28 नाशिक 26 पालघर. आणि या लास्ट डू ऑर डाय रेड मध्ये एका फास्ट रेड मध्ये नाशिकची टीम तो पॉइंट परत मिळवण्यात उत्साही आणि 1 पॉइंट परत स्कोर केला आहे. आणि इथे जणू की रेडरचं लक्ष आहे आणि पालघरच्या टीमवर प्रेशर आणि थकवा वाटप बिल्डअप होत आहे. पण पॉइंटचा बोनस पॉइंट स्कोर केलाय नाशिकच्या टीमनी. परत 5 अंतर आणि ह्या रेड मध्ये आणि हे पालघरच्या टीमचं रेड. नाशिकच्या डिफेन्स मधला 1 पॉइंट आणि 32 पॉइंट झाले आहेत. फक्त 2 पॉइंटचं अंतर आहे दोन्ही टीम्स मध्ये. बोनस पॉइंट नव्हता ते स्कोर नाही करू शकले आणि 1 प्लेअर गमावून बसले नाशिकची टीम. आणि आता पालघरच्या टीमचा रेड. पालघर अजून 4 पॉइंट्सनी पाठी. बाउंड्रीच्या बाहेर गेल्यामुळे 1 पॉइंट पालघरच्या टीमला आता प्रेशर येतो डिफेन्सवर. पालघरच्या टीमचा फटाफट गोळा केले, रिस्क घेतला पण जणू की आपण खूप लवकर